तर नमस्कार सर्वांना। तर मी आज बनवते सुक्कं चिकन। तर सुक्कं चिकनसाठी मी एक कांदा घेतलाय उभा चिरून मस्तपैकी। तर आता तेलात टाकून घेते जिरं। तर उभा कांदा आता चिरलेला टाकून घेते। तर आता कांदा काही लवकर तेलात काही तळणार नाही, पटकी झटकी पडतात, त्यासाठी मीठ टाकून घेते थोडं। तर कांदा चांगला फ्राय करून घेतलाय मस्तपैकी। बरेच उशीर झालं। जितका कांदा फ्राय करून घेते तितकी सुकी भाजी चिकनची खूप छान लागते। तर आता मी भाजलेला कांदा पण टाकून घेते। आता गॅसवर भाजून घेतलाय कांदा, ते आता टाकून घेते। कोथिंबीर पण टाकली आहे। आता तेलात सगळा कांदा भाजून घेते। जितका कांदा जास्त भाजून तितकी खूप छान अशी चिकनची रस्सा भाजी होते आणि कांदा कच्चा लागत नाही। तर आलं लसणाची पेस्ट टाकून घेते। आता तीळ आणि खोबरं त्याचं वाटण आता टाकून घेते। सुक्कंच पाण्याचा जर थोडा सुद्धा ठेम नाही, असं जर फडफडीत मी मिक्सरला बारीक करून घेतलं। तेल सुटेपर्यंत चांगला मसाला बारीक करून घेतला आहे। तर चिकन चटणी, चिकन मसाला पोडी आणि धना पावडर आहे, ते पण टाकून घेते। तर मसाला मस्तपैकी आता भाजलाय, आता तेल पण सुटलंय। तर इथे मी आता बाजूला चिकनची रस्सा भाजी बनवून ठेवलेले। तर त्याच्यातला आता एक पळी आता चिकनचा रस्सा आता टाकून घेते याच्यात। चांगला आता मिक्स करून घेते। आता खूप छान असा मसाला भाजला की सुक्कं चिकन छान लागतं असं खाताना। तर आता याला तर तेल आता सुटलंय। पाण्याचा थोडा सुद्धा मी थेंब आता वापरलं, पाणी मी ह्याच्यात ओतलंच नाही। तर आता ही चिकन आता टाकून घेते। आता मिक्स करते आता चांगलं मस्तपैकी। आता 5 मिनिटं आता चांगलं आता शिजून देते। आता झाकून ठेवते। आता तर बरेच उशीर झाला। आता आपली चिकनची रस्सा भाजी शिजते मस्तपैकी। आता शिजले का बघते। आता खूप छान असं चिकनची रस्सा भाजी पण शिजली आणि तेल पण सुटलंय मस्तपैकी। तर इथे मी बनवून घेतलेले रस्सा भाजी आणि इकडे सुक्कं चिकन बनवलंय, खूप छान आणि टेस्टी। मसाला सगळा मिक्स झालाय, असा चिकनला लागलेला आहे मसाला। आणि वरून लिंबू पिळलं तरी चालतं, खूप छान लागतं असं। चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये।